नमस्कार, रुद्रा चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक। आज आपण तयार करणार आहोत काळ्या वांग्याची भाजी। त्यासाठी मी घेतली धना पावडर, मिरची पावडर, 4-5 लसूण पाकळ्या, कढीपत्ता, एक कांदा भाजलेला, कोथिंबीर आणि खोबरे। त्यासाठी मी छोटे वांगी घेतले आहे 4-5, ते स्वच्छ पाण्याने धुत आहे। त्यानंतर गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला होता, त्यामध्ये मी 2 चमच तेल टाकलं आहे। कट केलेले खोबरे त्यावर टाकून घेऊया। त्यानंतर अद्रक टाकायचं आहे आणि ते फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित। लालसर कलर आला की त्यानंतर आपण बाकीचे कांदा ते टाकणार आहोत। लसूण टाकला आहे, कांदा ते आता असं पळीने दाबून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये छानसं परतून घ्यायचं। त्यानंतर आपण टाकणार आहोत लाल तिखट आणि धना पावडर, तेही तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। गॅस कमी केला आहे। आता लगेचच आपण ते प्लेटमध्ये काढून घेऊया। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला गार झाला की टाकून घ्यायचा। त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि हे वाटण करून घ्यायचे। या पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपण वांगे कट करणार आहोत। वांगे कटताना 4 बाजू कट करायचे आहे आणि असे मसाल्यामध्ये बुडवायचे आहेत। या पद्धतीने सगळे वांगे त्यामध्ये आपण बुडवून घेऊया। मसाला आतमध्येपर्यंत गेला पाहिजे, जेणेकरून वांग्याची टेस्ट वाढते। आता कढईमध्ये 3 चमच तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की आपण लगेचच कढीपत्ता टाकणार आहोत। त्यानंतर अंबारी मसाला आणि वाटून घेतलेले मसाला त्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत। यामध्ये टाकलेला आहे घरी केलेला गरम मसाला, अर्धा चमचा हळदी पावडर आणि ते तेलामध्ये फ्राय करायचं आहे। मसाला तेल सोडायला लागले की त्यामध्ये आपण वांगे टाकून घेणार आहोत। तेही त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ त्यावर झाकण ठेवायचं आहे। आपल्याला भाजीसाठी गरम पाणी हवी आहे, तर त्यासाठी आपल्याला ताटामध्ये गरम पाणी टाकायचं आहे। तुम्हाला जेवढे पाणी भाजीमध्ये हवे तेवढे पाणी आपण ताटामध्ये टाकून घेऊया। तुम्ही वाटलं तर बाजूला गरम करूनही टाकलं तरी चालतं। या पद्धतीने तेल सोडलं आहे मसाल्याने। आता आपण ते गरम पाणी टाकून घेणार आहोत। त्यामध्ये अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आणि एकदा पळीने हलवून घ्यायचे। त्यानंतर वांगे शिजूपर्यंत भाजी शिजू द्यायची आहे 2-3 मिनिटे। कट केलेली कोथिंबीर त्यावर टाकून घेऊया। आपली भाजी रेडी झाली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।